हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल झणझणीत सावजी किचन। आज आपण मस्तपैकी मटन खिमा हे बनवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य जे आहे ते आहे मीठ, काही खडे मसाले, चिरलेली कोथिंबीर, चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, वॉश करून छानपैकी मी मटन खिमा ठेवला आहे तिथे। आणि त्यानंतर जे आपल्याला सुखे मसाले लागणार आहे ते आहे चवीप्रमाणे, तुम्हाला तिखट जेवढं हवं आहे तेवढं। त्यानंतर हळद पावडर, धने पावडर आणि काळा मसाला किंवा गरम मसाला। ही रेसिपी आपण हांडीमध्ये बनवणार आहे। तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण 2 पळी तेल टाकून आपण जो बारीक चिरलेला कांदा घेतलाय तो आपण व्यवस्थित गोल्डन ब्राउन होऊ देऊया आणि त्यानंतर आपण आपलं जे मटन खिमा आहे त्याला मॅरिनेट होऊ देऊया। तर मॅरिनेट करताना आपण जे सुखे मसाले घेतले आहे, जसं तिखट, धने पावडर, काळा मसाला, गरम मसाला आणि हळद पावडर, थोडंसं मीठ चवीप्रमाणे, हे सगळं आपण यात ॲड करूया। आणि खडे मसाले जे आहे आपले ते आपण मात्र फोडणीला देणार आहे, ते आता ॲड करायचं नाही आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट आपण ॲड करू आणि याला मिक्स करायच्या आधी आपण जो कांदा तळलेला आहे गोल्डन ब्राउन होईपर्यंत तो आपण यात ॲड करूया। आणि कांदा तळताना जे तेल असेल थोडंफार उरलेलं ते पण आपण या मॅरिनेशनमध्ये ॲड करूया आणि व्यवस्थित प्रमाणे याला मिक्स करून घेऊया। मिक्स झाल्यानंतर आपण गॅसवर हंडी ठेवून त्यामध्ये 2 ते 3 पळी आपण तेल टाकूया। तेल तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे पण ॲडजस्ट करू शकता, कोणाला जास्त हवं असतं किंवा कोणी कमी ऑइलमध्ये बनवतं त्या हिशोबाने तुम्ही ॲड करा। मी इथे 2 ते 3 पळी तेल घेतलं आहे आणि त्यानंतर इथे सगळे खडे मसाले ॲड केले आहे, जसं तेजपान, लवंग, मोठी विलायची, छोटी विलायची। त्यानंतर इथे मी ॲड केला आहे अद्रक लसूणची पेस्ट। अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला 2 ते 3 मिनटं होऊ द्यायची आहे, जेणेकरून जो रॉ स्मेल आहे अद्रक आणि लसूणचा तो चालला जाईल। त्यानंतर आपण इथे मॅरिनेट केलेला मटन खिमा टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे आपण सध्या पाणी नाही टाकणार आहे आणि इथे असंच 5 ते 10 मिनटं व्यवस्थित मीडियम फ्लेमवर आपण इथे सॉटे करून घेऊया खिम्याला। पाणी थोड्या वेळाने आपण चेक करून बघू की आपल्याला पाणी हवं आहे का। जर लागलं त्या हिशोबाने आपण पाणी टाकू, अदरवाईज मटन आपलं स्वतःचं पाणी सोडतं, त्याच्यामुळे पाणी आपल्या हिशोबाने ॲड करा। व्यवस्थित मटन खिमा शिजला की तो असा दिसणार आहे, बघूनच कळतं की तो किती टेस्टी झाला असेल। आणि आपण यासोबत अशी थाळी प्रिपेअर केली आहे ज्यात आपण भात, पोळी आणि वरणासोबत हा खिमा मस्त लागतो आणि त्यासोबत कांदा आणि लिंबू असला तर गोष्टच वेगळी।